नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये काव्य आणि मानिनी दोघी आता बोलत असतात. त्याच वेळेला दरवाजा वाजतो आणि पार्थ आतमध्ये येतो. तो म्हणतो की काय गाई, तू माझ्या रूममध्ये काय माझ्या बायकोला धमकी वगैरे देतेस की काय? तेव्हा मानिनी काकू म्हणतात की नाही रे, तुझ्या बायकोचंच माझ्याकडे काम होतं. काय ना, तिची एक्झाम आता जवळ आली आहे ना, त्यामुळेच तिला डिस्टर्ब होतं आहे. तिला आता मी स्टोअर रूममध्ये शिफ्ट करत आहे. त्यावेळेस पार्थ आता काव्याकडे बघत असतो आणि काव्याला हे नाईलाजाने पार्थला सांगावं लागतं की हो, मी स्टोअर रूममध्ये राहणार आहे. कारण मानिनी काकू तिला आता मोठी शिक्षा देत आहे. तिच्या बॉयफ्रेंडबद्दलचं सत्य त्यांना समजल्याने आता त्या काव्याचा खूप राग करू लागलेल्या आहेत. पुढे आता जीवा हा घरी आलेला असतो आणि नंदिनीला सांगत असतो की नंदिनी, ह्यावेळेस माझं काम तर नाही झालं, मी कुठेतरी कमी पडलो, पण मला नव्याने उमेद मिळेल, कारण उमेद माझ्यासोबत आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की काय म्हणालात? जीवा म्हणतो की हो, जी माझ्यासमोर आता उभी आहे ना, तीच माझी उमेद आहे. असं जीवा बोलल्यावरती नंदिनी खूप प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. एक प्रकारे जीवा तिच्या प्रेमात पडला हे तिला कुठेतरी जाणवत असतं. पुढे आता जे कपल वॉच असतं ते आता पार्थ काव्याला म्हणतो की हे घ्या तुमचं वॉच, घालून घ्या हातात. मीही घालत आहे. जेव्हा हे माझं मनगटावरचं वॉच बंद पडेल, तेव्हा माझा श्वाससुद्धा बंद पडणार, असं तो म्हणणार. तितक्यातच काव्य तिच्या हाताने पारच्या तोंडावरती हात ठेवते, म्हणजे पुढचं काही बोलू नये याकरता. त्यावेळेस काव्याकडे आता पार्थ एकटक पाहू लागतो, कारण आता काव्याला भीती आहे की पार्थ मला सोडून तर जाणार नाही ना, माझं एवढं मोठं प्रेम प्रकरण समजलं तर माझ्यापासून दूर तर होणार नाही ना. त्यामुळे ती खूप काळजी करताना दिसते. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशा डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.